तुमचा माझा होळीचा सण असतो एक दिवसाचा, पण महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमा भागात साजरी होणाऱ्या होळीविषयी ऐकलंय का? तर महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमा भागात तसंच सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीमध्ये अनेक वस्त्या, गावं, पाडे वसलेली आहेत आणि इथे पूर्ण 5 दिवस होळीचा आनंद साजरा केला जातो। इथले आदिवासी बांधव दिवाळीपेक्षा कितीतरी मोठ्या आनंदात हा उत्सव एन्जॉय करत असतात। कसं ते पाहूयात। काठी, खरगोन, गणोर, आडगाव अशी अनेक गावं आहेत ज्यांना धुळवडीचा खास मान दिला जातो। तसंच बऱ्याच ठिकाणी रंगपंचमीचे 5 दिवस विविध स्पर्धा पार पडतात। यात आदिवासी पुरुषांचं व्रतवैकल्य असतं। दिवसभर उपवास, रात्री भोंगरी नृत्य, तसंच व्रत करणाऱ्या पुरुषाला झोपायचं झाल्यास तो कोणताही बिछाना वापरत नाही, 5 दिवस अंघोळ करत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या वेशभूषा सुद्धा त्या व्रताचाच भाग असतात। विविध प्राणी, शिकारी, पक्ष्यांच्या वेशभूषेत वावरणारी ही लोक त्यांनी केलेली वेशभूषा रंगपंचमीच्या 5व्या दिवशी व्रत सोडल्यानंतर अंघोळ करून उतरवतात। या दरम्यान ही लोक अंगावर विविध चित्र काढतात। पक्ष्यांचे पिस, सुकलेली जंगली फळं, घुंगरू यापासून आपले दागिने, वस्त्र तयार करतात आणि धुळवड, रंगपंचमी, धुलेटी अशा विविध नावांनी ओळखला जाणारा हा सण जणू आमच्या आदिवासी बांधवांच्या संपूर्ण वर्षाला 4 चांद लावणारा ठरतो। लोककलेची झालर लेवून आलेला हा सण आमचे आदिवासी बांधव मनसोक्त हे 5 दिवस जगतात। या सणाला भेट देण्यासाठी तुम्ही सुद्धा यायलाच हवं आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नुपूर टीव्हीला सबस्क्राईब करायलाच हवं।